बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातली एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। मुख्याध्यापकासह संपूर्ण कुटुंबानं आत्महत्या केली आहे। मुख्याध्यापकानं 2 मुलं, पत्नीला संपून स्वतः आत्महत्या केली आहे। शेअर मार्केटमध्ये कोट्यवधींचं नुकसान झाल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती मिळते। मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी, मुलं अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावं आहेत। बार्शी तालुक्यातील हत्तीस गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। योगेश पाटील हे नंदुरबार इथं जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। मात्र शेअर मार्केटमध्ये सातत्यानं नुकसान होत राहिल्यानं त्यांना 1,80,00,000 रुपयांचं कर्ज झालं। कर्जाच्या याच विवंचनेतून त्यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली। घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची सुसाईड नोटही मिळाली आहे। ते आणि त्यांची पत्नी माधुरी, तसेच मोठा मुलगा अथर्व आणि लहान मुलगा शिवांश असे सुट्टीनिमित्त गावाकडे आले होते। आणि गावाकडे आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्याकारणाने योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या 2 जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारल्याची संशयित घटना घडलेली आहे। आणि त्यानंतर स्वतः विष पिल्याला दिसून येत आहे आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही मरण पावले आहे। त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे एक घटना नोंद झाली आहे आणि पुढील तपास चालू आहे। या घटनेबाबत त्यांनी आईची, कारण त्याला वडील नाही आहेत, आईच्या माफी मागितली आहे, कारण ही त्याच्याकडून खूप काही लॉस झाला होता आणि तरीसुद्धा तो त्यात वाहत गेला, गुंतवत गेला होता आणि त्यामुळे प्रचंड लॉस झाला होता आणि त्यात मानसिक त्याचा खूपच खचला होता आणि त्या कारणानेच बहुतेक त्यांनी स्वतःच्या 2 चिमुरड्यांना, पत्नीला विष पाजून जीवानीशी ठार मारलं। याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडून। सौरभ, अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी घटना आहे, यात नवीन अपडेट्स काय आहेत आता? हिमाली, ही घटना अत्यंत दुःखद आणि जे कुटुंब आहे मुख्याध्यापक असलेलं की विद्यार्थ्यांना जे आहे ते धडे देणारे मुख्याध्यापक आणि त्यांच्या परिवाराला जे आहे ती विष प्राशन करून ही जी आहे ती आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय। आणि ऑनलाईन पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये जी आहे ती त्यांनी भली मोठी गुंतवणूक केली होती आणि त्या गुंतवणुकीचा त्यांना सातत्यानं तोटा होत होता। तब्बल 1,80,00,000 ही गुंतवणूक होती आणि त्यांनी जी 22 ते 24 पानाची त्यांची जी सुसाईड नोट सापडलेली आहे त्या सुसाईड नोट मध्ये जे आहे ती कशा पद्धतीने मी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत गेलो आणि कशा पद्धतीनं घाटा होत गेला, त्याच्यात तोटा होत गेला, अशा पद्धतीची ही सुसाईड नोट आहे। सुसाईड नोट मध्ये त्यांनी त्यांच्या मुलांची आणि पत्नीची देखील माफी मागितल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो विश्वसनीय सूत्रांनी दिलेला आहे। 22 ते 24 पानाची ही सुसाईड नोट आहे। नक्की, धन्यवाद सौरभ, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।